सध्या सगळीकडून इकडे बिबट्या दिसला तिकडे बिबट्या दिसला अशा बातम्या कानावर पडतायत। पहिले जंगला शेजारच्या वस्तीमध्येच वन्य प्राण्यांचा किंवा बिबट्यांचा वावर असायचा, पण आता शहरात देखील दिवसाढवळ्या बिबटे दिसायला लागलेत। कारण सिमेंटचं जंगल वाढतंय आणि झाडांचं कमी होतंय। आता त्यांचं घरच आपण उद्ध्वस्त करतोय म्हटल्यावर ते आपलं करणारच। पण यावरून तरी सरकारला कळलं पाहिजे की नाशिकचं तपोवन वाचणं किती महत्त्वाचं आहे ते। असो, पण आता आपल्याला खबरदारी ठेवणं खूप महत्त्वाचं झालंय, कारण कधी कोणाला आणि कुठे बिबट्या शेठ दर्शन देतील काहीच सांगता येत नाही। तर त्यासाठी वन विभागाने आपण काय काय खबरदारी घ्यायला हवी हे सांगितलंय। तर नियम पहिला, बिबट्या शेठ अचानक दिसले तर घाबरून खाली वाकू नये, अन्यथा ते हल्ला करू शकतात। नियम दुसरा, बिबट्या शेठ शक्यतो मानेवर हल्ला करतात, त्यामुळे मानेभोवती जाड कापड गुंडाळून घराबाहेर पडावं। नियम तिसरा, ज्या परिसरात आधी घटना घडलेल्या आहेत तिथे शक्यतो समूहानेच बाहेर पडावं। नियम चौथा, बिबट्या शेठ शक्यतो कशालाच घाबरत नाहीत, पण असं म्हणतात की ते उजेडाला दचकतात, त्यामुळे घराबाहेर लख्ख प्रकाश असलेला लाईट लावावा। नियम पाचवा, अचानक बिबट्या शेठ दिसले तर आरडाओरडा करू नका, त्यांचा आवाज आपल्यापेक्षा 10 पटीने मोठा आहे, लक्षात ठेवा। नियम सहावा, लहान मुलांना एकटं बाहेर सोडू नका। आणि नियम सातवा, बिबट्या शेठ दिसले तर त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ते आपल्याला डिवचतात। शांतपणे त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्या आणि तुम्ही वन विभागाला कळवा। खरंच ही सगळी आणि तुमच्या परिसराप्रमाणे अजून खबरदारी घ्या आणि आता तरी झाडांचं महत्त्व ओळखा। आणि हो, तुमच्यापैकी कोणाकोणाला बिबट्या शेठनी दर्शन दिलंय आम्हाला नक्की सांगा।